माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काय चाललंय? जेवण वगैरे झाले का दुपारचं? माझं तर नाही झालं बरं का, अजून जेवण करायचं आहे मला. तर आले आता, तर आवरलं सगळं घरातलं काम, कपडे वगैरे धुतले, भांडे वगैरे घासले, सगळे मांडणीला लावले तिथं आणि दूध गरम करते आता. तर मला चला एक व्हिडिओ काढावा, सकाळी काय वेळ नाही भेटला. मेहंदी आणली मी मेहंदी लावायची. तब्येत बरी नाही ना, घासा दुखतोय आणि तडतड करतोय थोडासा, नाही थोडं कणकणी वाटते. तर बाहेर मस्त असं ऊन पडलं ते बघा. तर मला चला आता जेवण करावं, एखादा व्हिडिओ काढावा आणि टाकावं. आणि बिल्डिंग बाहेर तोडायचं काम चालू आहे आता, म्हणजे बरंच काम झालं बरं का तोडून. आता थोडंसं राहिलं आहे, तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यात दाखवते मी. गेल्या वेळेस दिसत नव्हतं, म्हणजे वर होते ना 4-5 माळ्याची बिल्डिंग. तर आता तुटलं आहे बरं का, बरंच काम आवरत आलं आहे आता. हे काम तोडायचं चाललंय बघा कसं. आणि हे मोठे मोठे टावर आहेत हे बघा. आताशी दिसत ह्या बिल्डिंग होती ना, त्याच्यामुळे काय दिसत नव्हते बरं का. हे बघा असं काम चालू आहे, सगळं तोडायचं काम चालू आहे. अजून बरंच राहिलेलं आहे, पण आताशी उजेड येतोय घरामध्ये जरा एकदम. खिडकी उघडे नाही तर पहिला अंधार यायचा असा सगळा. असं काम चालू आहे पाडायचं बिल्डिंग. लय सांभाळून काम करावं लागतंय. यायचा जायचा रस्ता पण तिथून आहे ना, सांभाळूनच कामं करतात ना लोक. हे बघा असं. जेवण वगैरे काही करत नाही आहे. सकाळी 4ला उठले होते, कामावर गेले. पहिला आराम करते आता, जेवण करायची पण इच्छा नाही, काही नाही. चाल मला टाका आपला एक तरी व्हिडिओ काढत जावा. म्हणजे वाटतंय बरं का, रोज टाकावा व्हिडिओ 2 तरी टाकावा, पण कामातून वेळ पण भेटला पाहिजे. असं आहे ना, तुम्ही सपोर्ट करा तर मग मी व्हिडिओ टाकत जाईल रोजच्या रोज. तुमचा सपोर्ट असला ना तर मग काही हरकत नाही, मी एखादं काम कमी करेन पण मग व्हिडिओ जास्त टाकत जाईल. पण तुमचा सपोर्ट पाहिजे, आपल्या यूट्यूब फॅमिलीचे साथ पाहिजे, सपोर्ट पाहिजे. तर सगळ्या गोष्टीमध्ये आता आपल्याला काम करणं पण गरजेचं आहे. मोबाईल म्हणजे चॅनल सुरू केले तर ते व्हिडिओ टाकणं पण गरजेचं आहे, म्हणजे सगळंच बघावं लागतं ना. त्याच्यामुळं तुम्ही जर सपोर्ट करीत असले चांगला व्हिडिओ म्हणजे बघत जा, सबस्क्राईब करा, लाईक करत जा, कमेंट करत जा. आपल्या यूट्यूब फॅमिलीची साथ असले, सपोर्ट असलं तर नक्कीच मी व्हिडिओ म्हणजे टाकत जाईल. आणि कसे टाकायचे काय तुम्ही मला सांगत जा कमेंटमध्ये, तर मी कसे टाकेल. चला आता मी थोडासा आराम करते, नंतर बोलूया. आवरलंय आणि स्वयंपाक करते आता. चहा बनवायचा आहे अजून. पहिला भात शिजायला टाकला आणि वांगे बटाट्याचं मिक्स भाजी बनवते. तर बघा, कांदा, टोमॅटो, जिरं, कढीपत्ता, तिखट सगळं टाकलेलं आहे. आणि थोडे शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत बघा. लसूण आणि शेंगदाणे थोडेसे वाटून घेतले, तर हे पण आपल्याला टाकायचं आहे आता. टोमॅटो छान असं बारीक झालंय बघा. आता हा मसाला टाकते. याला पण आपण छान असं परतून घेऊ आता. इकडं वांगे बटाटे चिरवून घेतले. इकडं भात पण तयार होतोय बघा. त्याला 5 मिनिटं आपण मसाला परतून घेऊ चांगला. आता हे 2-3 पाण्याने धुवून घेतलेले आहेत मी. आता हे स्वच्छ पाण्यात ठेवले होते. आता मी मसाल्यात टाकते. मसाल्यामध्ये आपण थोडंसं आता परतून घेऊ मस्तपैकी. नंतर आपण पाणी टाकू, थोडंसं रस्सा बनवू. मग
काळ्या मसाल्यात भाज्या खाऊ खाऊ कंटाळा आला. म्हटलं चला आता जरा लाल मसाल्यात करूया. आता आपल्याला रस्सा बनवायचा आहे. वांगे बटाट्याची मिक्स भाजी. इकडं भात तयार झालाय. आता मी थोडासा चहा ठेवते, चहा पिते. तयार झालाय, खाली ठेवला. आता बघा मस्तपैकी असा इकडं कालवून तयार होते. कमी गॅसवर ठेवलं. चहा तयार झालाय. आता चहा पिते मस्तपैकी आणि भाकरी करते. भाकरी करून घेते. मस्त बघा कशी कडक भाजली अशी. इकडं आपलं मिक्स भाजी तयार झाली आहे वांगे बटाट्याची. भाकरी पण इकडे तयार झाल्या आहेत बघा. ते भाकर तव्यावर टाकते. झालं का चहा पाणी संध्याकाळचा. मी आता चहा पिते आणि भाकरी करायच्यात म्हणून झालं कामाचं आपलं. तर कसे वाटते व्हिडिओ सांगा नक्की कमेंट करून. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय. तब्येत बरी नाही बरं का, घसा दुखतोय आणि थोडी कणकणी आल्यासारखी वाटते अशी, म्हणून काही व्हिडिओ येत नाही आहे. तर चला बाय बाय.